संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपलेला आहे आणि या टप्प्यामध्ये महाराष्ट्राला आणि खास करून मुंबईला काय मिळालं हे जाणून घेऊया. माझ्या स्वतः आहेत खासदार रवींद्र वायकर, शिवसेनेचे नेते आहेत. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये. सर, धन्यवाद. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपला आहे. आता 9 मार्चला दुसरा टप्पा सुरू होईल. साधारणतः जर बघितलं या पहिल्या टप्प्यामध्ये मुंबई आणि महाराष्ट्राला काय काय मिळालं? प्रामुख्याने हे जे बजेट आहे हे केंद्रीय बजेट आहे. या केंद्रीय बजेटमध्ये सर्व राज्यांच्या बाबतीमध्ये तुमची आवक काय आणि जावक काय, महसूल आणि खर्च हे दोन हेड बसले आहेत. तर याच्यामध्ये आत्ता तुम्ही जे बजेट आणलेलं आहे यामध्ये तुमची जी एक्सपेंडिचर त्यांनी पहिलं दाखवलेलं आहे हे जवळजवळ 53,47,315 कोटीचं खर्च दाखवलेलं आहे. आणि जमा जी दाखवली आहे टोटल रिसिप्ट तुमच्या ज्या ह्या टोटल रिसिप्ट जे दाखवले 36,51,547 कोटी दाखवलेले आहेत. म्हणजे तुमची होणारी जमा, मग ही खर्च मायनस म्हणजे जमा मायनस खर्च हा जर केला तर त्याला म्हणतात आपण फिस्कल डेफिसिट. आता ही फिस्कल डेफिसिट किती आली ते 16,96,768 ही खर्च म्हणजे तुम्ही मार्केट म्हणून उधारी उचलता, दॅट इज द फिस्कल डेफिसिट असते. आता याच्यामध्ये तुमचं एक पाहिलं गेल्या वेळेच्या तुमच्या बजेटमध्ये होतं की तुमच्या इथं आता तुम्ही म्हटलं की GDPच्या बाबतीमध्ये किती हे झाले, तर GDPच्या बाबतीमध्ये तुमचं गेल्या वेळेला 4.4 हे होतं, आता 4.3 पर्यंत तुमचं आलेलं आहे. मग महाराष्ट्राला काय मिळालं आहे? खरा प्रश्न हा आहे. महाराष्ट्राला काय मिळालं याच्यामध्ये जर हे तुमचे 53 कोटीचा खर्च होत आहे, बाकीच्या महाराष्ट्रामध्ये 34% तुमचं जे काय रेव्हेन्यू जमा होतं आहे ते 34% हा केंद्राला येतो आहे. मग कुठल्या कुठल्या हेडमधून येते संपूर्ण हेड माझ्याकडे आता आलेले आहेत. ते सोर्सेस काय तुमचे कॉर्पोरेशनपासून, इन्कम टॅक्सपासून, GST पासून, कस्टम्सपासून, युनियनपासून हे सर्व माझ्याकडे आहे. पण ते जेव्हा प्रत्येक राज्याचा विचार करतात त्यावेळेला तुमची लोकसंख्या, तुमचं तिथली लोकसंख्या आणि एरिया तुमचं तो आणि होणारं तुमच्या इथे होणारी जमा याच्यावरती तुमचा GDP आणि GDPच्या अंतर्गत तुम्हाला मिळणारे खर्च एरिया महाराष्ट्राचा हिस्सा. तर यावेळेला 98,000 करोड 3,006.06 हा तुम्हाला म्हणजे 98,000 करोड रुपये तुम्हाला महाराष्ट्राला या वर्षासाठी खर्चाला मिळाले. आता तुम्ही जर म्हणाल की 98,000 करोड तुम्हाला जे मिळालेले आहेत, आता हे खर्च राज्यांनी करायचा आहे. मग राज्यांनी करायचा तो कशावरती करायला पाहिजे? इन्फ्रास्ट्रक्चर कशा पद्धतीने वाढवलं पाहिजे, पाण्याचे सोर्स तुम्हाला कशाला केले पाहिजे, मेट्रोसाठी काही आणखीन काही खर्च करायला पाहिजे का, तर ह्या ज्या बेसिक ॲम्युनिटी किंवा बाकीचे पायाभूत सुविधा आणि प्रकल्प तुमचे असतील त्या अनुषंगाने हे तुम्हाला खर्च करायला पाहिजे. तो राज्याला अधिकार आहे. हे झालं राज्याचं. आता तुम्ही मुंबईचे लोकप्रतिनिधी आहात, मुंबईसाठी काही वेगळं मिळालं का? कारण की प्रत्येक वेळी चर्चा असते की मुंबई ही देशाची राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे. आर्थिक राजधानी सर्वात जास्त महसूल देतं देशाला. असं असताना सर्वात जास्त का मिळत नाही? विरोधकही म्हणतात की सरळ म्हणतात की पैसे देणारं आमचं राज्य ना, आम्हाला ज्या पैसे देतात वापस करतात, GSTचे पैसे देत नाही, इतर पैसे देत नाही आणि अडचण आम्हाला निर्माण करतात. पैसे घेतात पण देत नाही. तुम्हाला आता ज्या वेळेला तुम्ही प्रामुख्याने बघाल तर मुंबईच्या बाबतीमध्ये, तर आता मुंबईच्या बाबतीमध्ये आपल्याला पाण्याची सोर्सेस स्वतः वाढवले पाहिजेत. आत्ता असलेलं पाणी हे मुंबई शहराला कमी आहे आणि याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला माहिती 377 आणि 0वरती आणि बजेटमध्ये देखील गेल्याला बोललो आहे की आपल्याला मुंबईला 31 पर्यंत जर 5 वर्षाचा तुम्ही जर आता विचार करणार असाल तर 31 पर्यंत मला पाणी किती लागणार आहे, तर मला 5,000 दशलक्ष लिटर पाणी लागणार आहे. आज आपल्याला मिळतंय किती 3,800 दशलक्ष लिटर पाणी मिळतंय. आता याच्यामध्ये मग तुम्हाला वाढवले पाहिजे ना, गारगाई पिंजाळ हा प्रकल्प केलं पाहिजे. मग याच्यामध्ये केंद्राच्या बाबतीमधला जो हिस्सा आहे तो तुम्हाला मिळेल ना. पण तुम्ही प्रपोजल आम्ही ज्यावेळेला इथे संपूर्ण प्रश्न मांडतो त्यावेळेला त्यांना सांगतो राज्याकडनं हे आले पाहिजे, राज्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रपोजल आले पाहिजे आणि त्या अनुषंगाने आम्ही आमचा केंद्राचा 60% जसं तुम्हाला आता मी सांगितलं की समुद्रामध्ये वॉटर मेट्रो आपल्याला करायची आहे. मी तसा प्रश्नही केला होता, मी कोचीलाही जाऊन आलो आणि त्या पद्धतीने महाराष्ट्र शासनालाही हे दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे पर्सेंटेज आहे 60% केंद्र देणार आहे, 40% तुम्हाला घेणार आहे. 3 बाजूनी समुद्र आहे. पण ते प्रपोजल तुमची केंद्राकडे आली पाहिजेत ना. आता पाण्याच्या बाबतीमध्ये देखील पाटील साहेबांना मी जाऊन भेटलो मी
CR पाटलांना. ते म्हणलं तुमच्याकडनं प्रपोजलच आलेलं नाही आहे. मग हे करण्यासाठी ज्या वेळेला मी माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय उपमुख्यमंत्र्यांना, माननीय त्या सचिवांना आम्ही पत्र देतो, त्या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्राच्या संपूर्ण खासदारांच्या बैठका घेतल्या पाहिजे, कारण ते इथे विषय लावून धरणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून बाबा काय आपल्याला मिळू शकतं. आम्ही आता मी जसं बघितलं तर अनेक वर्षापासून आम्ही दिल्लीत राजकारण बघतोय. मुख्यमंत्री नेहमी साधारणतः अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वी खासदारांची बैठक घेत असतात. ती बैठक यावर्षी झाली नाही आहे, यापूर्वी देखील होताना बघितलं नाही आहे. तुम्ही जे म्हणतायत की बैठक होण्याची गरज आहे, कारण खरं तुमच्या माध्यमातून ते प्रश्न मांडले जाणार आहे सभागृहामध्ये, आणि केंद्र सरकारच्या वतीनं मंत्री जे म्हणतात की तुम्ही म्हणता पण तुमची राज्य सरकार प्रपोजल देत नाही. नाही, यासाठीच माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले की तुम्ही आमच्याबरोबर बसा, आम्ही आणि संबंधित, कारण आम्ही कोऑर्डिनेशन ब्रीच असतो. बरोबर. राज्य शासन दुवा आहे, राज्य शासन आणि केंद्र शासन दुवा असेल तर आमच्या माध्यमातून आम्ही ते आता 15 दिवस आम्ही इथे होतो, तर 15 दिवसात आम्ही डायरेक्ट मंत्र्यांना भेटू शकतो ना. बरोबर. आता त्यांना आम्ही भेटतोय. मी रेल्वेच्या बाबतीमध्ये आता कोकण रेल्वेच्या बाबतीमध्ये डबलचं म्हटलं होतं की दुपत्रीकरणासाठी मागितलं होतं ना, भेटलो देखील त्या दिवशी. मी 370 देखील मांडली. त्यांनी सांगितले मी आता करतो, आता मी 5 राज्यात त्या मुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहोत, त्याबद्दल 4 लोकांनी NOC दिली आहे. तर 350 किलोमीटरचं अंतर काही कमी जास्ती नाही. पुणे आणि मुंबई कॉरिडॉर घेतलं आहे आपण आता याच्यात. पुणे आणि मुंबई घेतलेलं असताना कोकणाचा जर विकास करायचा असेल तर तो देखील दुपदरी झाला तर कोकणाचा विकास होऊ शकतो ना, 5 राज्यांचा होऊ शकतो, तुमचं औद्योगिकरण होऊ शकतं. त्यानंतर बंदरगाह तुम्हाला जे आता हे बांधायचे आहेत, तुम्हाला बोटींच्या बाबतीने बंदरं वगैरे बांधायचे आहेत, त्यातनं 60% तुम्हाला देते ना केंद्र. तुमची प्रपोजल काय येत नाही हा आमचा प्रश्न आहे. ती प्रपोजल आलीच पाहिजे. तर या बाबतीमध्ये मी खूप ॲग्रेसिव्ह आहे की मुंबईला, महाराष्ट्राला पैसा निधी मिळाला पाहिजे. तो निधी मिळायचा असेल मुख्य सचिवांच्या माध्यमातून, तशा पद्धतीचं कोऑर्डिनेशन झाले. त्यांनी मुख्य सचिवांनी देखील आमच्याबरोबर बैठका घेतल्या पाहिजेत, त्या खात्याच्या सचिवांनी घेतल्या पाहिजे की जेणेकरून मुंबईच्या बाबतीमध्ये आम्हाला, आता मी अर्बन डेव्हलपमेंटमध्ये आहे, तर अर्बन डेव्हलपमेंटमध्ये देखील मला वाटते 52,000 कोटीचं आता बजेट त्यांनी दिलेलं आहे. 85,000ची टोटल मला मिळते आरीमध्ये, बीईमध्ये 85,522 कोटी. तर त्यामध्ये हे आहे ना, हेड आहेत, तर PM आहे, अमृत आहे, अर्बन चॅलेंजिंग आहे, स्मार्ट सिटी आहे, सिवरेज आहे, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, तर त्यातनं आम्ही आमचं बजेट देऊ शकतो ना तुम्हाला. बरोबर बरोबर. तर ते जे बजेट आहे, आता मला सांगा मुंबईला काय पाहिजे. मुंबईला SRA करतोय, पण मुंबईला रेंटल घरं पाहिजेत, दिल्लीला रेंटल घरं पाहिजे. तर ती रेंटल घरं बांधली तर झोपडपट्ट्या वाढणार नाही. जर बाहेरून मुलगा शिकायला, तर इथे मला सांगा UPSCची एक्झाम असेल तर UPSCच्या एक्झामला राज्यातनं, अनेक राज्यातनं दिल्लीला येतात, तर बाकीच्या बाहेरच्या लोकांचे रेस्ट हाऊस चालत आहेत. पण गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये रेसिडेन्शियल राहण्यासाठी जर पाहिजे असेल घरं, तर ती मिळत नाही ना त्याला. भाड्याची जी घरं पाहिजे, तशी मुंबईला देखील जर तुम्ही भाड्याची घरं मोठ्या प्रमाणात बांधलात तर त्या पद्धतीने झोपडपट्टी होणार नाही, ती कोणीही घेतील. तर ह्या सर्व गोष्टी आहेत, त्या गोष्टी बजेटच्या अनुषंगाने त्या राज्याला मिळाल्या पाहिजे. आणि त्या राज्यातले सक्षम खासदार आहेत, तर त्यामध्ये राज्याने आणि खासदारांचं एक कोऑर्डिनेशन पाहिजे. सर, हे तर झालं अर्थसंकल्पाच्या संदर्भात. या अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं तरी याशिवाय इतर अनेक प्रश्न होते जे महाराष्ट्राचे, त्या प्रश्नांना वाचा फुटली का, त्या प्रश्नांची उकल झाली का? हो, आम्ही, तुम्हाला माहिती आहे 543 खासदार असतात. इथं बोलायचं म्हटलं तर 543 तुम्ही 0 आवर्स लावायला लागतो. आमचे 10 वाजता विंडो ओपन होते, तुम्हाला माहिती आहे 377 वगैरे असेल तर रात्री 12ला विंडो ओपन होते, आणि त्याच्यानंतर तुमचे प्रश्न टाकायचे असतात. त्यातनं सकाळी 9 वाजता लॉटरी लागते, त्या लॉटरीमध्ये तुमचं. आणि मला एक सांगायला आवडेल की माझ्या 377 8-10 लागल्या, 0 आवर्स लागले. मी माझे प्रश्न मांडलेले आहेत, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मला उत्तर देखील येत आहेत, आणि त्या उत्तराच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र यातनं आपण त्याची सोडवणूक करू शकतो. इथं बोलायला म्हणजे तुम्हाला ते मिनटं मिळतात आणि लोक बोलत अरे फास्ट का बोलतात. आम्हाला डेव्हलप करता येत नाही, तुमचा मुद्दाच फक्त आला पाहिजे. तुमच्या हातात सर्व आहे, आणि आता बोलण्याची सवय तर आम्हाला 35 वर्ष आहेच, पण तुम्ही डेव्हलप न करता तुमचा जेवढा मुद्दा असतो तेवढाच त्यांच्या कानावर गेला पाहिजे. कारण देशातले संपूर्ण IAS ऑफिसर आणि ते सर्व त्या खात्याची माणसं बसलेली असतात, अदृश्यरित्या बसलेली असतात, तुम्हाला माहिती आहे गॅलरी असते, आणि त्यामध्ये ते सर्व लिहून घेत असतात. तुमच्याशी कॉन्टॅक्ट देखील करत असतात, तुम्ही बाबा हे काय बोललात, काय नाही केलं, कसं आहे. तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट वाढवणं, त्यांच्याबरोबर बसणं. बजेटच्या बाबतीमध्ये एका शब्दात सांगायचं असेल तर महाराष्ट्राला काय मिळालं? 98,000 कोटी मिळालेले आहेत, त्यातनं तुमचं डेव्हलपमेंट तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. धन्यवाद. हे होते
रवींद्र वायकर शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी सांगितले महाराष्ट्राला भरभरून निधी मिळाला आहे, जवळपास 98,000 कोटीपेक्षा जास्त निधी मिळाला आहे. आता तुम्हाला विकास करण्याची गरज आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट गौतमसह प्रशांत रामदास, न्यूज 18 मराठी.